गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर आपण आज आलोय मल्हारगड. मित्रांनो, हे रस्ता मी ह्याच्यासाठी दाखवते, दिवे घाट ते मल्हारगड, कारण तुम्हाला समजलं पाहिजे त्याच्यामुळे मी हा रस्ता तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. मल्हारगडाचा रस्ता ह्याच्यासाठी दाखवतो मित्रांनो, कारण आपला दिव्य घाटापासून जो रस्ता झाला आहे नवीन हायवे, तो मिसिंग होते, त्याच्यामुळे मी हा रस्ता दाखवते. आणि पायथ्यापर्यंत रस्ता दाखवला आहे, तो तुम्ही पुढं व्हिडिओ बघा, पहा व्हिडिओ. तर मित्रांनो, ही जी डोंगर रांग आहेत, हा पुढं जो दिसतो तो आपला मल्हारगड आहे. तर हा रस्ता डायरेक्ट मल्हारगडाच्या पायथ्याने होतो. तर चला मग पुढं बघा, निसर्ग बघा, आपण हे गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर आपण आज आलोय मल्हारगडाला. आणि माझा मित्र मी आले, प्रथमेश मी आलेलो आहे. तर मल्हारगड आपण व्ह्यू करणार आहे. आता सकाळचे 8:30-9 झालेले आणि ऊन तर काय एकदम कडाक्याच पडलंय, बरं वाटायला लागलं. आम्ही लवकरच आलतो, थंडी वाजायला लागली होती. आणि आलेल्या गेटला पार्किंग आहे मित्रांनो. पार्किंगचे ते दादा 20 रुपये घेतात. चला आपण 50 रुपये दिले, तर येताना म्हणलं 30 रुपये परत करतो. तर अजून काय आले असतील पर्यटक. तर चालू झाली असं. ह्या साईडला डाव्या साईडला एक छोटा रस्ता आहे, सर्व्हिस रस्ता आहे. सर्व्हिस रस्त्यावर सरळ यायचं आत आलं ना, आत आलं की अजून थोडंसं काळे फ्रॉम म्हणून हॉटेल लिहिले, त्या हॉटेलच्या रस्त्याला जातानाच आहे मालगडला येतं. आता काय करतात नवीन लोक, सरळ जातात. सरळ जायचं ना, अलीकडल्याच बाजूला रस्ता आहे. आता तर कन्फ्यूज होणार आहे हायवेमुळं.
तर चला मग डायरेक्ट मल्हारगडावर. हेल्मेटमुळे काय एवढी थंडी वाजली. आता पाठीमागं असं त्याला पण डोंगरला खोदूनच रस्ता बांधलाय. पुढं बघा, हे पुढं मल्हारगड. गाडी पार्किंग केली. आता चाललोय आपण. पर्यटक यायलेले लागलेत, ते आधी आले असतील लवकर. आपण आले आता 9 वाजलेत. यायला थोडासा उशीर झाला, पर्यटक यायला लागले. मग आपण जाऊया, चला वरती. खबा खबा खबा, हेल्मेट फोडायचं काम. खबा खबा धरतोय पैसे राहू दे. मी कसं चालू मग कॅमेरा ठेवून आतमध्ये नंतर काढ व्हिडिओ. नाही नाही नाही, चोर दरवाजा. चोर दरवाजातून आलो मित्रांनो, आणि ना दम लागला खूपच. आलो वरती. एवढंच आहे का? हे आहे, चला इकडं. हे बघ कसं झाले. हे गडाचं असं पडत्या अवस्थेमध्ये इथले अवशेष. तर मल्हारगडाची निर्मिती 1757 ते 1759 मध्ये झालेली होती आणि आपल्या दिवे घाटावर नजर ठेवण्यासाठी किंवा दिवे घाटावर सुरक्षा करण्यासाठी हा गड बांधलेला होता. आपण जेव्हा नवीन नवीन चॅनल केलतो ना, तेव्हा मी एकटाच आलेलो होतो. तेव्हा उन्हाळ्याचा टायमिंग होता, खूप घाम वगैरे येत होता. आता माझ्यासोबत प्रथमेश आहे. हिवाळ्याचे दिवस आहेत, एकदम मस्त, एकदम एकदम बेस्ट वाटतंय. हे पुढं तर एकदम खतरनाक व्ह्यू आहे. हे बघा, चला पुढं जाऊया. हे बघा मित्रांनो, आता आम्ही मल्हारगडावर आहे आणि इथं एक टाक आहे पाण्याचं. किती खोल आहे, खोल आहे. हे बघा, चांगलंच खोल आहे. पाणी नाही आता त्याच्यामध्ये, पावसाळ्यात भरपूर पाणी असेल त्याच्यामध्ये, येणारच 100%. आणि एकदम असं झाड वगैरे आहेत, आंब्याचं झाड आहे. तर मित्रांनो, आपण आता खंडोबाच्या मंदिराकडे चाललो आहे. आणि हे पुढं तर सोनं घ्या चांदी, त्याचं काय झाड आहे का रे? हां, हे पुढे आपट्याचं झाड आहे. आणि आपण चाललो आता खंडोबाच्या मंदिराकडं. हे पुढे एक अजून ना टाकी पाण्याची, तो पुढं बघू शकता मी, त्याच्यात पाणी पण आहे. हे बघा, पाणी इतक्या उंचावर पण पाणी राहणे हे महाराजांच्या काळामध्ये एक असं जादूच होती. सगळ्या गडावर, तुम्ही कुठल्याही गडावर जा. तर मित्रांनो, महाराजांनी हा किल्ला सगळ्यात शेवटला बांधला होता. तर मित्रांनो, एकदम बघा, हे थोडीशी पडझड झाली आहे. इथं पण लिहिलेलं आहे. इथं काय लिहिलं आहे? पराक्रमी सरदार मावळे यांच्या रक्ताचे पावन झालेल्या या भूमीच्या पवित्र राखा.
खंडोबा मंदिर झालेलं आहे मित्रांनो, दर्शन वगैरे घेऊन काय आता कळलं मला. इकडं आता अजून महादेवाचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आपण थोडं कव्हर करूया, तुम्हाला दाखवतो महादेवाचं मंदिर कसं आहे. पात्रदान इथंच सोडावी लिहिलेलं आहे. इथले हे जे अवशेष आहेत इथं घर असं ना आधी लोकांचे, जे मावळे वगैरे राहायचे गडावर, जे आधीचे काही जुनी माणसं राहायचे त्यांचे हे अवशेष आहेत जुने राहिलेले गडाचे. 2 मंदिर आहेत, त्या मंदिरात पण जाऊया. पुढं पण अजून एक वातावरण आहे. आता ऊन पडले, सकाळी खूप थंडी वाजत, आता ऊन आहे. आता एकदम छान आहे, गरमाला. हे खंडोबाचं मंदिर आहे मित्रांनो. दरवाजा आताच बनवलेला आहे. दरवाजाची एकदम अशी काम केलेलं ना, मी बघितलेला दरवाजा. चला तुम्हाला दाखवतो. त्या बुरुजाच्या तिथे एक पाटी लिहिली आहे की गडावर तुम्ही कुठले बी नाव लिहितात पोरं आले का, उगं पोरींचे नावं पोरांचे नावं लिहितात. तर त्या बुरुजाच्या तिथे खाली पाटी लावले, असे नाव वगैरे लिहू नका, गड कोणाचा नाही आहे, गड फक्त महाराजांचे. सगळ्याला पटले पाहिजे असे कामं करा काहीतरी. तर मित्रांनो आता पुढं चाललो आहे आपण. पुढं एक महादरवाजा आहे, म्हणजे हे दरवाजा कुठल्या साईडचा आहे, इकडल्या साईडला उरुळी कांचन आहे. उरुळी कांचनचा साईडचा दरवाजा म्हणजे लोणी साईड, उरुळी कांचन साईड हा दरवाजा आहे. आता आपण त्या दरवाजाकडे चाललोय. इकडे येतो पूर्वी हे बघा देवळ आहे मित्रांनो. कसे आधी काळामध्ये जे मावळे छोटी देऊळ, मोठी देऊळ, देवळ आहे का, दरवाजा होता हे आता दरवाजा.
पासून बनलेली आहे सगळं इथले अवशेष दिसतं तुम्हाला बघा कसं मल्हारगड एकदम भारी आहे मिनीगड पण म्हणले जातात ना मित्रांनो कसं बघा कसं हे तर हे देवळे आहेत देवळे छोटेशा हे जे देवळ्या दिसतात हे आधीपासूनच सगळ्या गडावर देवळे आहेत सगळ्या आणि गड हे राजगड फिरलाय तोरणा फिरलाय सिंहगड फिरलाय सगळ्या गडावर असं ह्या जे भिंती आहेत त्या भिंतीला असं देवळे असतात कारण शत्रू इथूनच बघायला डायरेक्ट असं दिसतं का ह्या देवळ्यातून बघितलं जातं शत्रू आधी हे बघा ना इथून तर डायरेक्ट खाते दिसायला लागली तर पुढे एक मंदिर आहे महाराजांचा स्टॅच्यू बनवलाय पलीकड आणि एक चलिए इस वीडियो में इस फूड से रिलेटेड कुछ स्पेशल फैक्ट्स के बारे में जानते हैं मल्हारगढ़ फूड हे पण पूर्वज आहे मित्रांनो पुढचा पल्लय ते पुढं दिसते ते माची थोडीशी माची आहे पलीकडे जाऊ शकतो आपण डायरेक्ट असं चलत पलीकडे पण जाऊ शकतो पर तिकडं पलीकडे कडावर हे बघा कडा पुढचे कडे कसे कॅमेराची बॅटरी गोप्रोची लवकर जरा हे होते कमी त्याच्यामुळे थोडंसं मोबाईल घेऊन घेत हे बघा मित्रांनो तर जाऊया आता उशीर व्हायला आम्हाला पण एक 10:30 पर्यंत कामावर जायचं असतं जॉबला तर पुढचा व्ह्यू बघा कसा आहे थोडाफार हे बघा मित्रांनो तुम्ही पण येऊ शकता काही लांब नाही मल्हारगड जवळच आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असेल चॅनल आणि कमेंट करा कमेंटद्वारे मला कळू द्या तुम्हाला काय आवडलं काय नाही